हॅलो फ्रेंड्स, रुचकर स्वयंपाक आणि मराठी व्लॉग या चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी काय बनवणार आहे हे थंबनेल्सवरून तुमच्या लक्षात आलंच असेल। आज मी आली होती माझ्या माहेरी आणि माझ्या आईला देखील या वड्या शिकून घ्यायच्या होत्या, म्हणून माझ्या आईचा फार आग्रह होता की तू इथे आली की या वड्या बनव। तुम्ही देखील ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि ट्राय देखील करून पहा। यासाठी मी येथे घेतला आहे 1 वाटी चना डाळीचं पीठ, 1 वाटी दही, 1 वाटी पाणी, पाव वाटी खोबऱ्याचा कीस, पाव वाटी चेरी, पाव वाटी कोथिंबीर, पाव वाटी नायलॉन शेव, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसूणच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे। यानंतर सर्वप्रथम मी हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरवर फिरवून घेतले। त्यानंतर त्यात दही, बेसन पीठ आणि पाणी ॲड करून पुन्हा ते फिरवून घेतलं। त्यात पुन्हा 1 चमचा हळद ॲड केली, 1 चमचा नमक ॲड केलं आणि पुन्हा एकदा ते फिरवून घेतलं। यानंतर एका कढईमध्ये हे मिश्रण टाकून मंद आचेवर थोडं घट्ट होईपर्यंत परतवलं। यानंतर अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर मी ताटाला लावून चेक करून पाहिलं की वडी तयार होते आहे की नाही। चेक करत असताना गॅस बंद करून द्यायचा आहे आणि वडी जर निघाली तर संपूर्ण मिश्रण ताटाला लावून द्यायचं आहे। यानंतर एका बाउलमध्ये थोडंसं तेल घेऊन जिऱ्याचा तडका याला देऊन घ्यायचा आहे। नंतर चेरी, खोबऱ्याचा कीस, नायलॉन शेव, कोथिंबीर या सर्व वस्तू याच्यावर स्प्रेड करून घ्यायच्या आहेत। यानंतर अशा प्रकारे रोल करून छोट्या छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। बेसन पीठ, दही आणि पाणी यांचं प्रमाण सारखं घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजू त्याच वाटीने दही आणि त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे। याचं प्रमाण चुकलं तर वड्या निघत नाही, ताटाला चिपकून जातात। आणि पीठ जे आपण गरम करतो ते देखील जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मीडियम आपल्याला ठेवायचं आहे। जर कोरडं झालं तरी देखील वड्या निघत नाहीत। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही जो आतापर्यंत मला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार।